परत आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी रोड शो दरम्यानच साधलेला संवाद। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे ठाण्यात रोड शो करतायत आणि एक चांगला प्रतिसाद त्यांना मिळतोय। ठाणा हा तुमचा गड आहे, बालेकिल्ला आहे शिंदे साहेब, आणि तुम्ही ज्या प्रकारे फिरताय, रोड शो करताय, जो प्रतिसाद मिळतोय, किती विश्वास आहे पुन्हा एकदा भगवा इथे फडकेल? हे भगवं वादळ आपण पाहतोय आणि ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ठाणे जिल्हा आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला असं म्हणतात, शिवसेनेचा बालेकिल्ला। आणि शिवसेना बीजेपी महायुतीचा या ठिकाणी सर्व निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय महायुती म्हणून, आणि म्हणून या ठाण्यावर महायुतीचा भगवा डौलाने फडकेल, जो धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी फडकवला होता। आणि म्हणून गेले अनेक वर्ष या ठिकाणी केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये ठाणेकर जनता दिल्याशिवाय राहणार। पण तुम्ही इथं आव्हान आहे असं वाटतं तुम्हाला? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा देखील कालच ज्यावेळेस मॅनिफेस्टो डिक्लेअर केला तर पूर्ण ताकदीनं ठाणा काबीज करू असा विश्वास त्याने दाखवला। माणसं कुठे आहेत? कॅन्डिडेट कुठे आहेत? त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहेत। पण विकासाचा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जाताय, आपण कामांबद्दल बोलता, पण या कामांवरती प्रश्न उपस्थित करत क्रेडिट वॉर सुरू झालेला आहे। आणि ठाण्यामध्ये जर आपण पाहताय की ठाण्यामध्ये कॉन्क्रीटचे रोड झालेत, ठाण्यामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे, ठाण्यामध्ये इंटरनल मेट्रोचं काम सुरू आहे, ठाण्यामध्ये कोस्टल रोडचं काम आपण मुंबईहून येताना पाहतोय। ठाणा पूर्ण ट्रॅफिक मुक्त होईल। ठाण्यासाठी धरण आम्ही बांधतोय, ठाण्यामध्ये क्लस्टरची योजना आम्ही आणतोय। आता ठाणा आणि इतर महानगरपालिकांमध्ये देखील ज्या प्रकारे तुम्ही लढताय, किती आत्मविश्वास आहे आणि मुंबईच्या महापौराबद्दल काय म्हणाल? मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। तर एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे त्याच्या पाहता एक विश्वास आहे की पुन्हा एकदा ठाण्यात महायुतीचाच विजय होईल। गणेश ठाकूर, एबीपी माझा, ठाणे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या